नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर. मित्रांनो, इराणच्या विरोधात जे युद्ध छिडलं गेले त्या युद्धाचे आणि भारतात जो मॅथ्यू म्हणून एक आतंकी त्याची धरपकड झाली आहे. त्याचे तार कसे काय जोडले जात आहेत, त्या कड्या कशा काय जोडले जात आहेत त्याच्याबद्दल मी थोडक्यात सामान्य भाषेत तुम्हाला सांगणार आहे. जरा समजून घ्या त्याच्या मागे काय षडयंत्र आहे, कोणाकोणाचं कसं षडयंत्र आहे. मित्रांनो, सुरुवात आपण इथून करूया की नरेंद्र मोदीजी हे जे काही युद्ध सुरू झालं इराणच्या विरोधात, इस्रायल अमेरिका विरोधात इराण, त्या युद्धाच्या सुरुवातीला ते इस्रायलला जाऊन आले आणि इस्रायलच्या संसदेमध्ये त्यांनी भाषण केलं. आणि ते भाषण करताना त्यांनी दोन उल्लेख केले. एक, इस्रायलच्या देशामध्ये नागरिकांचा जे हत्याकांड करण्यात आलं, त्या हमासच्या अतिरेकाने जो का हल्ला केला आणि सामान्य नागरिकांना त्यांनी तिथे यमसदनास पाठवलं, त्यांची हत्या करण्यात आली, तो एक प्रसंग. आणि दुसरा 26/11 जे मुंबईमध्ये हल्ला केला त्या अतिरेक्याने, पाकिस्तानी अतिरेक्याने, आणि ज्या काय घटना घडल्या त्याचा या दोन्ही अतिरेकी हल्ल्यांचा उल्लेख नरेंद्र मोदीजींनी आपल्या भाषणामध्ये केला होता. मित्रांनो, त्यानंतर नरेंद्र मोदीजी त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये इस्रायलला जाऊन आलेत आणि परत सुखरूप भारतात परतलेत. त्यानंतर ते युद्धाला तोंड फुटलं आणि इस्रायलने आणि अमेरिकेने पिन पॉईंट एक हल्ला केला. जसा भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला होता त्यांच्या अतिरेकी बेसला नेस्तानाबूत करण्यासाठी, लक्षात असेल तुम्हाला, सिंधूर ऑपरेशन. तोच एक प्रयोग, तीच एक रणनीती इस्रायलने आणि अमेरिकेने स्वीकारली आणि त्यानुसार तो हल्ला केला. आणि त्यांनी पिन पॉईंट असा तो हल्ला केला. त्या पिन पॉईंट हल्ल्यामध्ये त्यांनी त्या अतिरेक्यांचा नाश केला, त्यांना यमसदनास पाठवलं. मित्रांनो, आता ते अतिरेकी कोण तुमच्या लक्षात आलंच असेल. धर्मगुरू तिथले इराणचे खोमेनी आणि त्यांच्यासोबत असलेले आणखीन 40 जण इस्लामिक कट्टरतेचे अतिरेकी. मित्रांनो, अतिरेकी म्हटलं की तुमच्या नजरेत काय येतो? एखादा AK-47 घेऊन आलेला किंवा दारुगोळा घेऊन आलेला किंवा हत्यारा घेऊन आलेला अतिरेकी आणि त्यांनी आतंक माजवला. त्याच्यापेक्षाही भयानक आतंकी हा बौद्धिक आतंकी आहे. कारण 26/11चा जो आतंकी हल्ला झाला मुंबईवरती, त्याच्यात काही माणसं मारली गेली, पण बौद्धिक आतंक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हजारो लाखो सामान्य नागरिक मारले जातात. लक्षात आलं का त्या हल्ल्यामध्ये? कारण तो आपल्या बौद्धिकतेचा वापर करून अनेक आतंकी तयार करतो आणि मग ते अनेक आतंकी अशा प्रकारचे घातपात घडवतात. मग जो हा बौद्धिक आतंकी होता त्या इराणमधील, त्यांचा पिन पॉईंट अगदी बरोबर त्याच जागी हल्ला करून त्यांच्यासोबत आणखीन इतर 40-45 लोकांना यमसदनास पाठवलं. कोणी? इस्रायलने आणि अमेरिकेने. जसं भारताने त्या सिंधूर ऑपरेशनमध्ये पिन पॉईंट हल्ला करून त्या अतिरेक्यांना यमसदनास पाठवलं होतं. मित्रांनो, आता त्याचं आणि भारतात जो मॅथ्यू म्हणून अतिरेकी आता सापडलाय, मी त्याचा उल्लेख अतिरेकीच म्हणून करतोय. तो धर्माचा प्रसार करण्यासाठी आला होता किंवा फिरण्यासाठी आला होता, तो बायकर होता वगैरे वगैरे आता म्हटलं जाते. मित्रांनो, जर फिरण्यासाठी आला होता, पर्यटन करण्यासाठी आला होता, धर्मप्रसार करायला आला होता, मग त्यासाठी त्यांनी त्या कुकीजना, लक्षात येते का कुकीज कुठले? त्यावेळेला एक प्रदेश जळत होता भारतामध्ये, मणिपूर, आणि त्याच्यावरती हे विरोधक तोंडसुख घेत होते, मणिपूर जळतोय, आणि पंतप्रधान मुख गिळून गप बसले. मित्रांनो, तो मणिपूर जो जळत होता ना, त्याला कारणच हे आतंकी. ते तिथल्या त्या कुकीज समूहाला ट्रेन करत होते, प्रशिक्षण देत होते. ड्रोन कसा वापरायचा, ड्रोन कसा काय नेस्तानाबूत करायचा, शस्त्रास्त्रांचा कसा काय वापर करायचा. आता मला सांगा मित्रांनो, सामान्य गोष्ट आहे, जर तुम्हाला धर्माचाच प्रसार करायचा होता तर तिथे ड्रोन आला कुठून? अत्याधुनिक शस्त्र साठा आला कुठून? सामान्य गोष्ट आहे. कारण हा मॅथ्यू जो आहे हा CIAचा एजंट होता आणि त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे अमेरिकन सैन्यामधून. लक्षात आलं का? म्हणजे कुठे तार जुळतात लक्षात घ्या. हा तिथे काय करत होता, किंवा त्याच्यासोबत असलेले
जे ह्याचे नागरिक आपले युक्रेनचे नागरिक ते काय करत होते? ते 7-8 जण पकडले गेलेत. बाकीचे परागंदा आहेत. ते काय करत होते? त्यांचे उद्योग काय चालू होते? आता भारतीय संरक्षण यंत्रणा हे सगळं खोदते, माहिती गोळा करते. आणि हे काल परवाचं नाही आहे. मणिपूर ज्यावेळी जळत होता त्यावेळेपासून हे सगळं छानबीन चालू आहे. आणि त्या छानबीनमधून त्या शोधपथकाने काढलेले हे अतिरेकी, शोधून काढलेले अतिरेकी आता ते जेरबंद आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. मित्रांनो, लक्षात येते का मी काय म्हणतोय ते तुम्हाला? आता बांगलादेशमध्ये जे सत्ता परिवर्तन झालं, तिथल्या ज्या पंतप्रधान त्यांना पदच्युत करण्यात आलं, त्यावेळी जे काय प्रकार घडले, आता तिथे जे आंदोलन घडलं होतं ते विद्यार्थ्यांचं होतं. मग विद्यार्थ्यांचं आंदोलन झाल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर त्या पंतप्रधान पदावरून पदच्युत करण्याचं काय कारण होतं? कोणाच्या हातात सत्ता सोपवायची होती? त्यावेळी त्या शेख हसीनाने एक वक्तव्य केलं होतं. ते काय म्हणाले होते की पांढऱ्या चामडीचा, सफेद चामडीचा, श्वेतवर्णीय इथे ही सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यांनी कुठल्या देशाचा उल्लेख केला नव्हता, पण त्यांचा सांगण्याचा उद्देश होता तोच होता, अमेरिकन. लक्षात आलं का? आताच हाच एक अमेरिकन अतिरेकी तुम्हाला भारतात सापडलेला आहे. त्या नॉर्थ ईस्टमध्ये तो सापडलेला आहे. त्याचं कर्तृत्व, त्याचं कृत्य, त्याचे षडयंत्र आता समोर येत आहेत. नक्की तो तिथे काय करत होता? चिकन नेक हा तुम्ही शब्द ऐकलाच असाल, त्याचा उल्लेख ऐकला असाल. म्हणजे एक छोटासा भूभाग आहे जो नॉर्थ ईस्टला जोडला जातो. तिथे जर एक काय म्हणतात त्याला, बॅरिकेड तयार केलं, तिथला जर तो रस्ता रोखला गेला, त्याच्यामध्ये जर प्रावधान निर्माण केला, अडचण निर्माण केली, तर भारताचा तो ईशान्य पूर्वेकडचा भाग भारतापासून तोडला जाईल आणि एक वेगळ्या देशाची निर्मिती केली जाईल. हा तिथला उद्देश होता. लक्षात आलं का? याच्या मागचं कारण काय होतं? चिकन नेक तोडण्यासाठी तो सर्जिल इमाम, तो आता आतमध्ये आहे, एक युवा काय आंदोलक, त्यांनी उल्लेख केला होता की चिकन नेक तोडायला पाहिजे. लक्षात आलं का? त्याच्या मागे काय काय चालते, त्याच्या मागे विरोधक कसे काम करत आहेत? हे जे विरोधक आहेत आता, त्यांना त्या खोमनीच्या मृत्यूबद्दल सांत्वन निर्माण झालंय, प्रेम निर्माण झालंय. अगदी राज ठाकरे सुद्धा, कालच्या व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यांना देशाशी लेणं देणं नाही आहे मित्रांनो. हे सुद्धा अतिरेकीच आहेत. आता जे सरकारच्या विरोधात उभे आहेत ना, आता तुम्ही म्हणाल की सरकारचा विरोध केला म्हणून ते अतिरेकी झाले. मित्रांनो, ते कोणत्या संदर्भात विरोध करतात हे समजून घ्या. आता जो बौद्धिक आतंकी होता त्या इराणचा खोमनी, त्याच्याबद्दल सांत्वन, त्याच्याबद्दल शोक प्रकट करणं काय आवश्यकता आहे? हेच मला कळलं नाही. त्या राज ठाकरेंना काय असं उळका आला त्याचा, हेच मला कळलं नाही. लक्षात आला का मित्रांनो? याचा अर्थ समजून घ्या. कोण काय बोलतोय, कोणाच्या डोक्यात काय आहे, कोण काय विचार करतोय, कोण काय षडयंत्र रचतोय, कुठले तार मी कुठे जोडले ते लक्षात घ्या. अतिरेक्यांचा खात्मा, अतिरेक्यांना नेस्तानाबूत करणं, हा जो अजेंडा नरेंद्र मोदीजी आणि नेत्यान्याहू यांनी उचललेला आहे, हा विडा उचललेला आहे, त्याचा उल्लेख नरेंद्र मोदीजींनी सुद्धा आणि नेत्यान्याहूंनी सुद्धा आपल्या संसदेत केलेला आहे. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून ह्या इराणच्या युद्धाबद्दल आपण पाहायला हवं. आता इराण काय करतोय आणि इस्रायल काय करतोय, अमेरिका काय करतोय, कुठे हल्ले चढवतोय, काय नेस्तानाबूत करतोय, हा वेगळा प्रकार आहे, हा वेगळा भाग आहे या युद्धाचा. पण महत्त्वाचा भाग काय आहे, महत्त्वाचा विषय काय आहे, तर अतिरेकी, टेररिझम. मग गुड अतिरेकी आणि बॅड अतिरेकी, चांगला अतिरेकी आणि वाईट अतिरेकी, असा होऊ शकत नाही. याचाही उल्लेख नरेंद्र मोदीजींनी या अगोदर युनेमध्ये सुद्धा केला होता. आणि ज्या ज्या देशात त्यांनी हे केलं, ज्या ज्या देशात ते गेले, त्या त्या देशाबद्दल, त्या देशामध्ये त्यांनी जाऊन याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे. नरेंद्र मोदीजी पर्यटन करत नव्हते, ते देशाटन करत होते आणि अतिरेकांचा उल्लेख करत होते. आणि तोच उल्लेख त्यांनी या इराणच्या युद्धाच्या पूर्वी केला होता इस्रायलमध्ये जाऊन, त्या संसदेमध्ये जाऊन. तार जोडतायत का, जुळले जात आहेत का? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? वास्तव तुमच्या लक्षात येते का? मी तुम्हाला सामान्यरित्या सांगतोय. जे आता 7 युक्रेनियन आणि तो अमेरिकन
ज्यांची धरपकड झाली आहे ते सुद्धा अतिरेकीच आहेत, बौद्धिक अतिरेकी. यांना ओळखणं आवश्यक आहे. सशस्त्र अतिरेकी नजरेसमोर येतो, पण बौद्धिक अतिरेकी असा सहसा तुमच्या नजरेत येणार नाही. छुपे हल्ले करत असतात. जसे हे बौद्धिक अतिरेकी भारतात आहेत विरोधी पक्षनेते म्हणून. विरोधी नेते, कार्यकर्ते, त्यांचे समर्थक यांनाही ओळखणं आवश्यक आहे. हे सुद्धा अतिरेकीच आहेत, हे सुद्धा टेररिस्ट आहेत आणि यांना ओळखणं आवश्यक आहे. आता तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या नजरेतून कोण अतिरेकी आहेत, कोण टेररिस्ट आहेत, कोण काय आहे, हे तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही ठरवा. आता हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तासित कर. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.